द्वीपकल्पांवरच्या नद्यांपैकी नर्मदा नदी आपल्याला पहिल्यांदा डिस्कस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, एक आहे नर्मदा नदी। नर्मदा नदी पार तिच्या उगमापर्यंत तिचा जो शेवट आहे सो तोपर्यंत कसं कसं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला वन बाय वन पाहायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा नदीची टोटल लांबी जी आहे लक्षात घ्या, नर्मदा नदीची टोटल लांबी आहे 13-15 किलोमीटर, म्हणजे 1315 किलोमीटर हे त्याची टोटल लांबी आहे। परंतु ती महाराष्ट्रामधून फार कमी वाहते, फक्त 54 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते। म्हणजे नर्मदा नदीचा महाराष्ट्रासोबत फार कमी संबंध येताना आपल्याला पाहायला भेटतो। फक्त 54 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते। तिचा जो उगम आहे म्हणजे ती जी उगम पावते आहे नदी ही प्रामुख्याने तुम्हाला अमरकंटकम जे पाहिलेलं आहे आपण सो सातपुडा पर्वतरांगेतील सातपुडामधले जे 7 वेगवेगळे पुढे पाहिले होते किंवा सातपुडामधल्या 7 वेगवेगळ्या पर्वतरांगा पाहिल्या होत्या त्यापैकी मैकल डोंगर रांगांमध्ये किंवा मैकल पर्वत रांगांमध्ये अमरकंटकम नावाचं शिखर आहे। अमरकंटकम नावाचं शिखर आहे। या अमरकंटकम नावाचं जे शिखर आहे ते छत्तीसगड आणि एमपीच्या बॉर्डरवर आहे। इकडे एमपी आणि इकडं छत्तीसगड याच्या बॉर्डरवर असणारं हे शिखर आहे। या शिखरावरून आपल्या नदीचा काय आहे, उगम आहे। सो ह्या पद्धतीनं ती अरबी समुद्राला जाऊन भेटते आहे। इथं शॉर्टमध्ये लिहितो मी अरबी समुद्र। आपल्याला पूर्ण बोर्ड वापरायचा आहे त्यामुळे आपण जागेची जरा काटकसर करतोय सो जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वर्क करता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे। आता मी आधीच सांगितलेलं आहे महाराष्ट्रातून फार कमी वाहते आहे ती, म्हणजे मधात फक्त 54 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते, म्हणजे एवढाच भाग तिचा महाराष्ट्रामध्ये येताना दिसतोय। आपण इथं MH लिहून टाकू म्हणजे वर्किंग करायला आपल्याला सोपं जाईल। चला मग आता एक एक त्याचे फॅक्टर पाहायला आपण सुरुवात करू। आता तिला जी आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे तिच्या डावीकडून म्हणजे हे काय आहे, ही नदी या डायरेक्शनने वाहते आहे, मग तिला ह्या डावीकडून मिळणाऱ्या नद्या आहे। सो सर्वात पहिली नदी मिळते आहे तिचं नाव आहे बंजर, तिचं नाव आहे बंजर। दुसरी महत्त्वाची नदी आहे तवा। तवा ही अतिशय महत्त्वाची उपनदी आहे। एक्झामच्या दृष्टीने ह्याला वेगळं सिग्निफिकन्स आहे। तवा व्हॅलीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात सापडतो, लक्षात ठेवा। एक्स्ट्राची माहिती आहे, पुस्तकाच्या बियॉन्ड जाऊन आपल्याला वर्क करायचं आहे, पुस्तकाच्या पलीकडे जाऊन वर्क करायचं आहे आपल्याला। सो 54 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते। सो तवा व्हॅली ही फेमस आहे दगडी कोळशासाठी, लक्षात ठेवा। म्हणून तवा नावाची उपनदी जी आहे ती लांबीनं पण मोठी आहे आणि तशी पण मोठी आहे ती, येतं लक्षामध्ये। आणि गंजल ह्या तिच्या काय आहे, उपनद्या महत्त्वाच्या नाहीच आहे, म्हणजे सहसा प्रश्न तुम्हाला उपनद्यांवरती येणारच नाही। नर्मदा नदीच्या उपनद्यांवर सहसा प्रश्न तुम्हाला येणार नाही। त्यानंतर हिरण नदी आहे, त्यानंतर महत्त्वाची नदी आहे हिरण नावाची नदी आहे। आता त्याच्यानंतर कोलार नावाची पण इथं एक उपनदी आहे तिची। ह्याच महत्त्वाच्या उपनद्या आहे। आता याच्यावरती एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा डेटा पाहू। आता आपण जास्त फोकस करू नाही कारण तुम्हाला सहसा प्रश्न उपनद्यांवरती येणार नाही, म्हणून उपनद्या खूप जास्त पाहणार नाही आपण, जे मेन आहे ते पाहूया। याच्यावरती म्हणजे याच्या सुरुवातीलाच इथं MP मध्ये जबलपूर नावाचा जिल्हा वसलेला आहे, जबलपूर। आणि या जबलपूरमध्येच याच्यावरती एक धबधबा वसलेला आहे, त्याचं नाव आहे भेडाघाट धबधबा। भेडाघाट हे त्या घाटाचं नाव आहे। जबाली ऋषी नाही तर तपश्चर्या केली होती म्हणून त्याला जबलपूर नाव पडलं त्या जिल्ह्याला। आणि भेडाघाट हे त्या ठिकाणाचं नाव आहे आणि त्याच्यावर जो धबधबा आहे त्याचं नाव आहे धुआंधार। कधी कधी परीक्षेत भेडाघाट धबधबा देतात किंवा धुआंधार हे कशाचे नाव आहे, धबधबा, वॉटरफॉल, धबधबा। एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा धबधबा याच्यावरती आहे। सो त्या धबधब्याचं नाव आहे भेडाघाट धबधबा किंवा धुआंधार, येतं लक्षात। सो 54 मीटर किंवा 50 मीटर उंचीवरून ते पाणी काय होते, जमिनीवर कोसळते। मी पर्सनली तिथं गेलो होतो भेट देण्यासाठी किंवा मी स्वतः
पाहिलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. फिरायला गेलो होतो आम्ही मित्र सगळे मिळून, तिथं गाडीनं फिरायला गेलो होतो. जबलपूर मस्त सिटी आहे. सो रस्ते देखील मस्त आहे तिथं जाताना. आणि तिथं धुवाधार धबधब्याला बाजूला एक रिसॉर्ट आहे पहा, त्या धबधब्याच्या वर आहे. एवढा जबरदस्त सिनरी आहे त्याच्यामध्ये. आणि धबधबा जेव्हा खाली पडतो त्यातून मस्त तुषार उडतात आणि अतिशय प्युअर वॉटर असते पहा त्याचं. म्हणजे तुम्ही बॉटलमध्ये घेऊन डायरेक्ट कन्झ्युम करू शकता, एवढं प्युअर वॉटर. मी त्या नर्मदा नदीत पोहलेलो देखील आहे मित्रांसोबत माझ्या. खूप सुंदर अनुभव होता पहा त्या जबलपूरला. भेडाघाटमध्ये त्याच ठिकाणी पोहलेलो आहे. धुवाधार धबधबा जवळून पाहिलेला आहे. आणि ही नदीचं एक वैशिष्ट्य आहे नर्मदा नदीचं, ही खचदरीमधून वाहते. ही नदीतून कशी वाहते? खचदरी. नॉर्मली काय आहे, नदीला असं पात्र असते आणि मधातून नदी वाहत असते, पण हिच्यामध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये काय आहे, साईडनं तुम्हाला पूर्ण संगमरवराचे खचदरीतून वाहत असल्यामुळं साईडनं तुम्हाला पूर्ण असे संगमरवराचे खडक दिसतात आणि मधातून इथून नदी वाहत असते. ती बाजूनं काय आहे, पूर्ण हे ते नदीचं पात्र आहे आणि हे ते संगमरवराचं पूर्ण हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे बाजूनं हे पूर्ण असे येते लक्षामध्ये. सो हे संगमरवराचं काय दिसते, स्ट्रक्चर. आणि मधातून नदी वाहते कारण ती खचदरीमधून वाहते. मी तुम्हाला जेव्हा प्राकृतिक भारताचा भूगोल शिकवत होतो तेव्हा खचदरी हा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला आहे. आणि नर्मदा नदी कशा पद्धतीनं खचदरीतून वाहते याची डायग्राम तुम्हाला देखील दाखवलेली आहे किंवा याचं चित्र देखील दाखवलेलं आहे. तुम्ही ते चेक करू शकता. आय थिंक ते 6व्या का 7व्या भागामध्ये आलेलं आहे प्राकृतिक भूगोलच्या. काल का परवाच मी ऑफलाईनला शिकवलं ते. सो ही खचदरीमधून वाहतात. सो भारतामधल्या 2 नद्या फेमस आहेत ज्या खचदरीमधून वाहतात. सो खचदरीमधून वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत? तापी आणि नर्मदा. कोणकोणत्या आहेत? तापी आणि नर्मदा. त्यापैकी आपली नर्मदा एक नदी आहे. नर्मदा ही जी नदी आहे ती 2 डोंगर रांगांच्या दरम्यान वाहते आहे. सो 2 डोंगर रांगांच्या दरम्यान ही नदी वाहताना तुम्हाला पाहायला भेटते. मी इथे एक डोंगर रांग दाखवतो. सो वर जर पाहिलं तुम्हाला, सो ही जी डोंगर रांग आहे ही विंध्य डोंगर रांग आहे. कोणती डोंगर रांग आहे? विंध्य. आणि हिच्या दक्षिणेला जी डोंगर रांग आहे पसरलेली ती आहे सातपुडा. सो ह्या 2 डोंगर रांगांच्या मधातून ही रिव्हर वाहते आहे. पार इथपर्यंत गेलेली आहे, त्याला म्हटलेलं आहे सातपुडा. मग लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात कोणत्या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते आहे. सो आपली ही जी नर्मदा नदी आहे, येते लक्षात, आपली जी नर्मदा नदी आहे ही सातपुडा डोंगर रांग, सातपुडा पर्वतरांग आणि विंध्य नावाची जी पर्वतरांग आहे, ह्या 2 पर्वतरांगांच्या मधातून तुम्हाला ही नदी वाहताना दिसते आहे. सो याच्यावर काही महत्त्वपूर्ण ठिकाणं वसलेले आहेत जे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. फॉर एक्झाम्पल ओंकारेश्वर हे एक ज्योतिर्लिंग पण आहे. ओंकारेश्वर नर्मदा नदीच्या किनारी एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. येते लक्षामध्ये. त्यानंतर इंदिरा सागर नावाचा याच्यावर डॅम पण वसलेला आहे, परीक्षेत विचारतात तुम्हाला. सो डॅमचं नाव आहे इंदिरा सागर. इंदिरा सागर परीक्षेत विचारतात तुम्हाला कोणत्या नदीवर आहे. इंदिरा सागर हा जलाशय किंवा इंदिरा सागर हे धरण हा काय आहे? डॅम आहे. ओंकारेश्वर ठिकाण आहे, इंदिरा सागर काय आहे? डॅम आहे. कशावरती वसलेला आहे? याच नदीवरती वसलेला आहे. आता इथं महाराष्ट्र, त्याच्यानंतर गुजरात, या बाजूला जर गेले तुम्ही तर इथं गुजरात आहे आणि या बाजूला गेले तर MP आहे. सो ह्या 3ही राज्यांच्या बॉर्डरवरती इथं एक भारतातील सर्वात मोठा जलाशय पाहायला भेटतो. त्याचं नाव आहे सरदार सरोवर. त्याचं नाव आहे सरदार सरोवर. भारतातील सर्वात मोठं काय आहे? सरोवर आहे किंवा डॅम आहे. सरोवर म्हणजे डॅम आहे. सर्वात जास्त जलसाठा असणारं काय आहे? हा डॅम आहे, सरदार सरोवर. आणि याच्या बाजूलाच साधू नावाचा आयलँड आहे, त्याच्यावर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. म्हणजे याच्या बाजूलाच एक आयलँड आहे, साधू नावाचं बेट. कोणत्या बेटावर? साधू बेटावर. परीक्षेत विचारतात पहा, साधू बेटावर. साधू बेटावर काय आहे? सरदार पटेलांचा पुतळा. सरदार पटेल यांचा काय आहे? पुतळा आहे. 82 मीटरचा, सॉरी 182 मीटरचा. 182 ही त्यांच्या गुजरातच्या जे हे आहे विधानसभा आहे त्याच्या मेंबरची संख्या पण आहे 182. म्हणून 182 मीटरचा काय करण्यात आलेला आहे? सरदार पटेलांचा साधू बेटावरती पुतळा. ते सरदार सरोवराच्या बाजूलाच आहे, तिथं हा पुतळा काय करण्यात आलेला आहे? उभारण्यात आलेला आहे. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे एक्झामच्या दृष्टीनं. सो हे खचदरीवाला पोर्शन जो आहे याच्यामुळं आपली डायग्राम पूर्ण घाण होते, त्यामुळं हा पोर्शन आपण थोडासा मोडून टाकू. सो नर्मदा नदी फक्त खचदरीतून वाहते एक्झामच्या दृष्टीनं, लक्षात ठेवा. खचदरीतून वाहते. त्याच्यानंतर पुढं
ती खंभातच्या आखातात जाऊन भेटते. अरबी समुद्राच्या इथं तुम्हाला एक आखात तयार होताना दिसतंय पहा या पद्धतीनं. हे जे आखात आहे जिथं नर्मदा नदी भेटते याला म्हणतात खंभातचे आखात. कोणते आखात म्हणतात? खंभातचे आखात. इथे एका बेटाची निर्मिती झालेली आहे. हिच्या मुखाशी रिव्हराईन आयलँड फॉर्म होताना दिसते आहे. 2 रिव्हराईन आयलँड आहे. एक म्हणजे दासन बेट, दासन बेट, आणि दुसरं आहे आलिया बेट. हे दोन्ही बेट नर्मदा नदीमध्ये वसलेले आहे. हे नर्मदा नदीत असणारे रिव्हराईन आयलँड आहे. सर्वात मोठं माजुली बेट पाहिलं होतं आपण. हे 2 छोटे छोटे, याची झीज मोठ्या प्रमाणात होते आहे. दासन बेट आणि आलिया बेट हे दोन्ही बेट कशावरती आहे? आपल्या नदीमध्ये आहे. कोणत्या? नर्मदा नदीमध्ये. कशाच्या जवळ आहे? खंभातच्या आखाताजवळ. येते लक्षामध्ये. आता आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा ह्या खंभातच्या आखातात पाणी काय होते आहे? भरतीचं पाणी वर चढते आहे. भरतीचं पाणी जेव्हा वर चढते तेव्हा ह्या नदीचं पाणी इकडं वाहण्याऐवजी हे समुद्राचं पाणी नदीच्या मुखात शिरायला सुरुवात करते. किती किलोमीटरपर्यंत? जवळपास 27 किलोमीटरमध्ये. मग असं जेव्हा होते तेव्हा त्याला इश्चुरी म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात? इश्चुरी म्हणतात. इश्चुरी म्हणजे समुद्राचं पाणी नदीमुखात जिथपर्यंत शिरते सो त्याला काय म्हटलं जाते? इश्चुरी म्हटल्या जाते. आणि याच्या किनारी म्हणजे या भागामध्ये एक शहर पण वसलेलं आहे ज्याचं नाव आहे भडोच किंवा भरूच. सध्या त्याला भरूच म्हटल्या जाते. त्या शहराला, शहराचं नाव आहे भरूच. दुसरं महत्त्वाचं शहर आहे अंकलेश्वर. इथं केमिकल इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आहे. अंकलेश्वर हायली पोल्युटेड सिटी आहे अंकलेश्वर. माझे कितीतरी मित्र केमिकल इंजिनियर अंकलेश्वर म्हणून मध्ये वर्क करतात. भरूच किंवा भडोच हे 2 महत्त्वाचे शहर आहे गुजरातमधले जे नर्मदा नदीच्या किनारी वसलेले आहे.